तर मनुस्मृतीचा जो सारांश आहे तो सारांश म्हणजे वर्णव्यवस्था, म्हणजे वर्णव्यवस्था टिकवून ठेवणं, वर्णव्यवस्थेला आदर्श व्यवस्था मानणं आणि त्याचबरोबर अस्पृश्यता कायम ठेवणं, महिलांच्या वरती बंधनं लादणं. बुद्धिजीवी समाजाचा एक घटक असा घटक असतो की जो समाजाला दिशा देत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर या समग्र चळवळीला दिशा देण्यासाठी बुद्धिजीवींचा एक वर्ग 70च्या नंतर मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. परंतु या वर्गामध्येही एक अभ्यासू, चिंतनशील आणि सातत्यानं मार्गदर्शन करावं अशी काही व्यक्तिमत्व असतात. अशा मोजक्या व्यक्तिमत्वात ज्यांचा समावेश होईल असे माननीय प्राचार्य मोना कांबळे सर पुण्याला आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, आपलं सर्वप्रथम मी त्रिवेज मीडियामध्ये स्वागत करतो. आपलंही स्वागत. सर, म्हणजे आपण विद्वत सभाही चालवतात आणि महाराष्ट्रामध्ये एक प्राचार्य म्हणून आपलं नाव आहे, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहात. त्याचबरोबर एक अर्थशास्त्राचा एक दांडगा आपला अभ्यास आहे. या सगळ्या परिस्थितीचा विचार करता आज समाज जो एक प्रकारे भीतीत आहे किंवा चिंतेत आहे, ही चिंता नेमकी कशी आहे? सामाजिक आहे, राजकीय आहे की आर्थिक आहे, की या सगळ्यांचा तो एक गोषवारा आहे? नेमकं काय? सध्या संपूर्ण देशभरामध्येच एक दहशतीचं वातावरण आहे, दबावाचं वातावरण आहे आणि हा दबाव मुख्यतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या ज्या शेकडो शाखा आहेत आणि त्यांचा पक्ष, राजकीय पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष, यांची सत्ता देशात आल्यानंतर, महाराष्ट्रात आल्यानंतर, भारतातल्या काही महत्त्वाच्या राज्यामध्ये यांची सत्ता आल्यानंतर धार्मिक ध्रुवीकरणाची सुरुवात यांनी केलेली आहे, किंबहुना त्यांचा तो अजेंडा आहे. आणि त्यामुळे भारतभरामध्ये ज्या काही चळवळी चाललेल्या आहेत, विशेषतः डावी चळवळ आहे, नक्षलवादी चळवळ आहे, समाजवादी चळवळ आहे, त्याचबरोबर एक मुख्य घटक असलेल्या या चळवळीचं आंबेडकरवादी चळवळ आहे, पर्यावरणवादी चळवळ आहे, विज्ञानवादी चळवळ आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भामध्ये काम करणाऱ्या काही गटांची चळवळ आहे. तर ह्या ज्या चळवळी समाजामध्ये चालणं अत्यंत आवश्यक असतं समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून. तर या चळवळीवर सुद्धा यांनी दबाव आणलेला आहे, दहशत निर्माण करून दबाव आणलेला आहे, हे अगदी उघड आहे. आणि ते कोणतेही टोक गाठतात. आणि याचं उदाहरण सांगायचं झालं तर 2014ला जेव्हा महाराष्ट्रामध्ये BJPची सत्ता आली आणि देशामध्ये BJPची सत्ता आली त्यावेळी ह्या ज्या धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या ज्या संघटना आणि त्यांची चळवळ, उजवी चळवळ, तर या चळवळीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजावरती दबाव आणला, दहशत निर्माण केली. आणि त्याचं टोक गाठत असताना त्यांनी काही विचारवंतांची हत्या करण्याचं सुद्धा ठरवलं आणि त्यांनी ते कृतीमध्ये सुद्धा आणलेलं आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, त्याच्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे, त्यानंतर कुलगुरू जे होते डॉक्टर कलबुर्गी, त्यानंतर पत्रकार गौरी लंकेश, ह्या विचारवंताच्या त्यांनी हत्या घडवून आणल्या. आणि याचा मेसेज जो आहे, त्यांना जो मेसेज द्यायचा होता धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या संघटनांना, हिंदुत्ववादी संघटनांना, त्यांनी तो मेसेज दिला की तुम्ही जर समजा याविषयी बोलला, समाजव्यवस्थेविषयी बोलला किंवा समाजामध्ये जे काही जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, विषमता, अंधश्रद्धा आहे याच्याविषयी बोलला आणि याच्याविषयी काही तुम्ही चळवळ करायला लागला
तर आम्ही कुठलाही मुलाहिजा करणार नाही, आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो, अशी त्यांनी कृती केली. आणि त्यामुळे संपूर्ण भारतच हा एक दहशतीखाली त्यांनी आणलेला आहे. हा एक भाग आहे, त्याचा समाजावर निश्चितच परिणाम झालेला आहे. आणि दुसरा भाग असा आहे की राजकीय सत्ता यांची असल्यामुळे जी काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात्मक ज्या तरतुदी करून ठेवल्या किंवा ज्या लोकशाही वादी ज्या संस्था, शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था यांच्यामध्ये सुद्धा या उजव्या विचारसरणीच्या लोकांचा हस्तक्षेप झाला आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे कार्यक्रम घ्यायला लागले आणि त्याचा सपोर्ट त्यांना मिळाला. म्हणजे राजकीय सत्तेचा अधिकाराचा त्यांना वापर करता आला ही दहशत निर्माण करण्यासंदर्भात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनारस हिंदू विद्यापीठामध्ये एक लेक्चर दिलं होतं. विद्यार्थ्यांच्या समोर ते लेक्चर झालेलं होतं. तो काळ 1949चा असावा. तर ते जे लेक्चर दिलं त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं त्या विद्यार्थ्याच्या समोर की ज्या दिवशी भारतामध्ये जातीचं आणि धर्माचं राजकारण सुरू होईल किंवा सत्ताधारी लोक जेव्हा धर्म आणि जात राजकारणात आणतील त्या दिवसापासूनच या देशामध्ये विघटन व्हायला सुरुवात होईल, दहशत निर्माण व्हायला सुरुवात होईल आणि समाजाची निश्चितपणाने अधोगती होईल, देशाची अधोगती होईल, हे त्यांनी इशारा देऊन ठेवलेला आहे. तर त्याचा आपल्याला अनुभव आलेला आहे. पण ही जी शक्ती आहे म्हणजे जिला आपण उजव्या विचारांची शक्ती म्हणतो, ही आता हल्ले करण्यापर्यंत जर आलेली असेल तर ही भीतीतून आली की त्यांचा विचार आता परिपक्व होऊन तो लादायचाच या ईर्षेने आली. समजा असं जर असेल तर भारतीय संविधान लागू झाल्यानंतर या शक्ती सर्वात कमकुवत झाल्यानंतरही त्या अशा उंच बढून का आल्या की त्यांना एवढी शक्ती यावी किंवा एवढा आत्मविश्वास यावा नेमका? मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन 1957ला महाडला केलं. त्यावेळी त्यांच्यासोबत 27ला त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक पुरोगामी नेते होते, ब्राह्मण समाजातलेही नेते होते आणि त्यांनी मनुस्मृतीचीच निवड केली, इतर ग्रंथाची निवड केली नाही. तर मनुस्मृतीचा जो सारांश आहे तो सारांश म्हणजे वर्णव्यवस्था, म्हणजे वर्णव्यवस्था टिकवून ठेवणं, वर्णव्यवस्थेला आदर्श व्यवस्था मानणं आणि त्याचबरोबर अस्पृश्यता कायम ठेवणं, महिलांच्यावरती बंधनं लादणं, ह्या ज्या गोष्टी आहेत, जे विषमतेचं समर्थन करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, या मनुस्मृतीचं पालन या भारतामध्ये होत होतं. आणि मनुस्मृतीचे श्लोक जर आपण बारकाईने जर वाचले तर तुम्हाला याचा प्रत्येक ठिकाणी येईल की मनुस्मृती विषमतावादी आहे आणि म्हणून मनुस्मृती जाळण्याचं मी स्वतः समर्थन करतो. आपण बाबासाहेब आंबेडकरच्या काळात नव्हतो तरी त्या घटनेचं समर्थन करतो. तर या मनुस्मृतीचा जो त्याला लोक चळवळीमध्ये वगैरे किंवा एका व्याख्येच्या परिभाषेच्या संदर्भामध्ये मनुवाद म्हणतात. तर या मनुवाद जो आहे त्या मनुवादाला जबरदस्त धक्का बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहनाच्या कृतीतून दिला. आणि बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड विद्वान असल्यामुळे आणि त्यांनी अभ्यास केलेला असल्यामुळे, म्हणजे अनेक विषयाचा त्याने अभ्यास केलेला होता, त्यामध्ये धर्माचा अभ्यास केलेला होता, कायद्याचा अभ्यास केलेला होता, राज्यव्यवस्थेचा अभ्यास केलेला होता, ते अर्थशास्त्रज्ञ होते, शिक्षणतज्ज्ञ होते, कायदेपंडित होते आणि ते स्वतः प्राध्यापक राहिलेले होते. त्यांचं अर्थशास्त्रावर खूप मोठं लिखाण उपलब्ध आहे. अजून त्याच्याकडे काही फारसं लक्ष गेलेलं नाही समाजाचं.
तर बाबासाहेब आंबेडकरांनी मग या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर, वेगवेगळ्या चळवळी केल्यानंतर, जेव्हा त्यांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली, ड्राफ्टिंग कमिटीचे ते चेअरमन झाले आणि त्यांच्यासोबत इतर लोकही जे होते, पण मुख्य जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर पार पाडत होते. तर मग त्यांनी मनुस्मृतीमध्ये जे काही मनुवाद, विषमता ह्या ज्या गोष्टी होत्या, ही जी काही त्यावेळची सनातन मूल्य होती मनुस्मृतीची, त्याच्या एकदम विरोधामध्ये संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि हे खरं आहे. आणि म्हणून आपण संविधानाचं प्रेॲम्बल बघितलं तर आम्ही भारताचे लोक, इथूनच सुरुवात आहे. आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या गोष्टीचं जोरदारपणे समर्थन आहे. लोकशाहीचं समर्थन आहे, व्यक्तिस्वातंत्र्याचं समर्थन आहे. कारण व्यक्तिस्वातंत्र्य दिल्याशिवाय जातीमुक्ती होऊ शकत नाही, याच्यावरती बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड विश्वास होता. आणि म्हणून व्यक्तीला सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलं, की जे मनुस्मृतीमध्ये अजिबात नव्हतं. मनुस्मृती विरोध करत होती, मनुस्मृती हुकुमशाही पद्धतीनेच व्यवस्थेचं समर्थन करत होती. तर मग घटनेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी एक क्रांती घडवून आणलेली आहे भारतामध्ये. हे फक्त केवळ आंबेडकरवाद्यापुरतं किंवा काही विशिष्ट जाती जमातीपुरतं मर्यादित नाही. संपूर्ण भारताच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने क्रांती घडवून आणली. आणि ही जी क्रांती घडवून आणलेली आहे, याचा राग इथल्या मनोवादी लोकांना प्रचंड आहे. आणि हा राग असल्यामुळे त्यांना, त्यांच्या मनामध्ये स्वाभाविकपणे आपण सत्ताधारी झालो, आपल्याकडे सत्ता आली, तर आपण याचा बदला घेतला पाहिजे. मनुस्मृती जाळलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आणि याचा आपण बदला घेतला पाहिजे, अशी भावना त्यांच्यामध्ये यायला लागली. किंवा तसं ते खोटा प्रचार करायला लागले, ब्रेन वॉश करायला लागले. त्याच्यासाठी ते धर्माचा उपयोग करायला लागले, जातीचा उपयोग करायला लागले. आणि यातूनच मग त्यांच्या डोक्यामध्ये हे पक्क बसलेलं आहे की याला, हे जे काही देशामध्ये जे काही सामाजिक क्रांती झाली किंवा महिलांचे अधिकार देण्याची क्रांती झाली, अस्पृश्यतेविरोधी चळवळ झाली किंवा ज्या चळवळी चालल्या वेगवेगळ्या, ती या चळवळीचं समर्थन भारतीय संविधान करते. म्हणजे कायद्याच्या चौकटीत आहे त्या सगळ्या चळवळीचं समर्थन करते. आणि म्हणून यांना संविधानच नको आहे, म्हणजे बाबासाहेबांचं संविधान नको आहे. यांना संविधान पाहिजे, पण मनुवादी विचाराचं संविधान पाहिजे. आणि याच्यामुळे त्यांनी तसा तो प्रयत्न चालवलेला आहे किंवा आम्हाला संविधान बदलवायचं आहे, संविधान नको आहे. बिलकुल. म्हणजे आगामी ज्या लोकसभा निवडणुका असतील, या लोकसभा निवडणुका म्हणजे अशा अजेंड्यावर होणार का की उजव्या विचारांना असं वाटेल की आम्ही नव्या संविधानाची रचना करणार, त्यावर ही निवडणूक, आणि इतर सर्वांना असं की हे संविधान वाचवायचं, असा अजेंडा घेऊन ही निवडणूक होईल की हा अजेंडा सुप्त असेल? संविधान बदलविण्याचा विषय हा त्यांच्या मनात आहे, त्यांच्या हृदयात आहे, त्यांच्या नसानसात आहे, रक्तात आहे आणि त्यांच्या सर्व संघटना त्याच विचाराच्या आहे. असं असलं तरीसुद्धा एक राजकीय प्लॅटफॉर्मवरती ते संविधान बदलविण्याचा विषय या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये घेणार नाही. पण ज्याला आपण म्हणूया धार्मिक ध्रुवीकरणाचा विषय ते घेतील, धार्मिक ध्रुवीकरणाचा. आणि त्याची जे जोरदार सुरुवात जी आहे ते अयोध्येमध्ये जे राम मंदिर आता बांधून तयार होत आलेले आहे, पूर्ण होत आहे, तर त्याच्या निमित्ताने ते त्यांचा अजेंडा राबवायला सुरुवात करतील, धार्मिक ध्रुवीकरणाचा. आणि ही एक शक्यता आहे, जसं आदरणीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी मध्ये मांडणी केली किंवा सांगितलं की देशामध्ये, भारतामध्ये ह्या दंगली घडवून आणणं आणि धार्मिक ध्रुवीकरण करणं, जातीय ध्रुवीकरण करणं हा त्यांचा अजेंडा आहे. आणि मणिपूरमध्ये जे काही चाललेलं आहे हा त्याचाच भाग आहे. मध्यंतरी महाराष्ट्रातल्या जवळजवळ 11 ते 12 शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारचा तणाव निर्माण केलेला होता, पण महाराष्ट्रामध्ये तो काही यशस्वी झाला नाही.
आणि म्हणून धार्मिक ध्रुवीकरणाचा हा त्यांचा अजेंडा राहणार आहे 100%. आणि त्याच्या आधारावरच ते निवडणूक लढवणार आहे. राम मंदिरच्या प्रश्नापासून त्यांनी या धार्मिक ध्रुवीकरणाला सुरुवात केली. पण त्याच काळात मंडल आयोग आला. मंडल आयोगाच्या नंतर या देशाची राजकीय सत्ता जवळपास 30 वर्ष अस्थिर राहिली. कोणत्याही पक्षाला बहुमत नाही मिळेल. परंतु आज जर ते समजा धार्मिक अजेंडा किंवा ध्रुवीकरण राबवत असतील, परंतु बिहारच्या जातनिहाय जनगणनेने हे पुढे आणलेलं आहे की या धर्मसंस्थेमध्ये ओबीसी हा वेगळाच आहे. म्हणजे तो वेगळा आहे आणि तो धर्माचा भाग जर त्याला बनवायचा असेल तर तिथली साधन संपन्नता त्याच्याकडे नाही, जी वरच्या जातींकडे आहे. तर ही जातनिहाय जनगणना या ध्रुवीकरणाला कुठेतरी ब्रेक देईल असं आपल्याला वाटतं का? जर भारतामध्ये जातनिहाय जनगणना झाली असती आणि त्याचा अहवाल जर समजा प्रकाशित झाला असता आणि जे चळवळीत जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी त्याचा अभ्यास केला असता आणि प्रबोधन केलं असतं, तर तुम्ही म्हणता त्या पद्धतीने त्यांच्या धार्मिक ध्रुवीकरणाला आपण काही प्रमाणामध्ये प्रतिबंध करू शकलो असतो. पण भारत एवढा मोठा देश आहे, हे बिहार एक त्यातलं राज्य आहे. आणि जो बदल आपल्याला करायचा आहे, ज्यांना बदल करायचा आहे, तर आपल्याला ज्या वस्तूमध्ये बदल करायचा आहे, ज्या समाजामध्ये बदल करायचा आहे, तर ती वस्तू किंवा ती समाज समजून घेतल्याशिवाय कोणालाच बदल करता येत नाही. ते समजून घ्यायला लागतं की ती वस्तू काय आहे, समाज काय आहे. आणि मग समाज काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर या देशाचं जे वास्तव आहे ते जात ही वास्तव आहे. कारण या देशामध्ये अजूनही सर्व काही जातीवरच ठरतं. जातीच्या प्रभावाने सगळ्या गोष्टी ठरतात. एवढंच कशाला, माणसाचं मूल्यमापनसुद्धा जातीवरूनच होतं. आणि म्हणून जात हा अत्यंत प्रभावी घटक आहे. राजकारणामध्ये आहे, अर्थकारणात आहे, समाजकारणात आहे, शिक्षणात आहे, प्रशासनात आहे, दैनंदिन जीवनामध्ये आहे, दैनंदिन व्यवहारामध्ये जात हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे, प्रभावी आहे. आणि म्हणून ते जातीची गणना झाली पाहिजे. जातीची गणना झाल्यानंतर आपल्याला कळेल की बाबा त्या कोणती जात किती प्रमाणामध्ये आहे, त्यांचे जीवनमान कसं आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, ते कोणत्या संस्कृतीचं पालन करतात, याचा जर अभ्यास झाला तर मंडल आयोगाचा जसा एक चांगला पॉझिटिव्ह परिणाम झाला तसं या जातगणनेचा सुद्धा पॉझिटिव्ह परिणाम होईल. 100% तुम्ही म्हणता त्याबद्दल वादच नाही. परंतु ते घडलेलंच नाही अजून काही जातगणनेचं काही त्याला कधी होईल हे सांगता येत नाही. माझं तर म्हणणं आहे की जातगणना झाली पाहिजे. आम्ही फुले आंबेडकर विद्वत सभाही त्याची मागणी करते, वंचित बहुजन आघाडीने बी मागणी केलेली आहे. आणि ही जातीय गणना या देशामध्ये झाली पाहिजे. सर, या धार्मिक ध्रुवीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये म्हणजे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं जे 9 महिने चाललं. म्हणजे प्रत्येक राज्यातला शेतकरी जो एकेकाळी त्या राज्यातली एक रुलिंग कास्ट होता, तर हा शेतकरी वर्ग आणि आता नव्याने जी देशामध्ये एक प्रकारे इंडिया आघाडी म्हणजे एक राजकीय पक्षांची आघाडी, तर ही देखील या जातीय ध्रुवीकरणाला घेऊन एक उभी राहते आहे. म्हणजे ती या धार्मिक ध्रुवीकरणाला जातीय ध्रुवीकरणाने कुठेतरी रोखू पाहते आहे. तर या सगळ्या परिस्थितीचा म्हणजे या धार्मिक ध्रुवीकरणाला पराभूत करण्यासाठी काही उपयोग होऊ शकतो का या सगळ्या परिस्थितीत? नाही, मुळामध्ये कसं आहे की या देशातले आपल्याला एका गोष्टीचा विचार करायला पाहिजे या प्रश्नावर बोलत असताना, की या देशातला कोणताही प्रस्थापित राजकीय पक्ष असं मानायला तयार नाही की जात ही शोषणाची संस्था आहे आणि जातीची एक व्यवस्था आहे. आणि त्यामुळे जात ही फक्त मनामध्ये आहे असं नसून जात ही वास्तवात आहे, भौतिक परिस्थितीमध्ये आहे. आणि आपण वास्तवामध्ये आहे एक का म्हणतो तर त्या जातीच्या आधारावर साधनसंपत्तीची विभागणी झालेली आहे. आणि ही साधनसंपत्ती म्हणजे काय असतं तर तुमच्या मालकीची जमीन, तुमचे उद्योगधंदे, कारखाने, शेती, तुमचा बिझनेस, व्यापार, हे जे आहे हे जातीच्या आधारावर विभागणी झालेली आहे. आणि हे जातीच्या आधारावर विभागणी झाल्यामुळे तिला भौतिक पाया आहे. म्हणजे जाती व्यवस्थेचा अर्थशास्त्रसुद्धा कार्यरत आहे. आणि म्हणून ती केवळ मानसिक नाही तर ती भौतिक व्यवस्था आहे जातीची. आणि या देशातले प्रस्थापित पक्ष हे मानायला तयार नाही.
कोणत्याच पक्षाचा अजेंडा जर आंबेडकरवादी पक्ष सोडले, तर डाव्याच्या संदर्भामध्ये मी बोलत नाही आत्ता, परंतु आंबेडकरवादी पक्ष सोडले तर कोणताही पक्ष जाती निर्मूलनाचा प्रोग्राम घेऊन पुढे येतच नाही. आणि इंडियामधलं तुम्ही मला सांगा की इंडियामधला कुठला पक्ष असा आहे किंवा जात निर्मूलनाचा, जाती व्यवस्था निर्मूलनाचा प्रोग्राम घेऊन ते पुढे येत आहे. बाबासाहेबांचं जे पुस्तक आहे की ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, हे जे आहे, हा खरं तर या देशातल्या प्रस्थापित राजकीय पक्षाचा अजेंडा व्हायला पाहिजे. तो काही अजेंडा झाला नाही. आता याच्यामध्ये डाव्या विचाराचे जे पक्ष आहे, कम्युनिस्ट लोक, ते जातीमुळे जुलूम होतो असं म्हणतात. जुलूम होतो म्हणजे काय, ॲट्रॉसिटीज होतात. ॲट्रॉसिटीज म्हणजे अन्याय अत्याचार होतात, परंतु एक्सप्लॉयटेशन होत नाही म्हणतात. कारण त्यांचं एक्सप्लॉयटेशनची थिअरी वेगळी आहे. म्हणजे ते सरप्लस व्हॅल्यू निर्माण झालं पाहिजे, त्यातून त्यांची भांडवलदारी विकास झाली पाहिजे वगैरे, हे ते मानायला तयार नाही. आणि हाच वाद बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात होता, कॉम्रेड डांगेच्या काळामध्ये होता. आताचे जे मोठे मोठे कॉम्रेड पंडित आहे, मला अनेक लोकांना भेटण्याची संधी आलेली आहे. फक्त कॉम्रेड शरद पाटील सोडले महाराष्ट्रातले, तर कोणत्याही कॉम्रेडनी जातीचा प्रश्न ही कास्ट सिस्टीम शोषणाची व्यवस्था आहे म्हणून घेतलाच नाही. म्हणून इंडियाचे लोक काही जाती व्यवस्थेचा प्रश्न घेणार नाही. इंडियातले जे काही आहे त्यांना राजकीय सत्ता हवी आहे. ते जरी म्हणत असले आम्ही संविधानवादी आहे, आपण क्षणभर म्हणू बाबा ते संविधानवादी आहे, त्याचं स्वागत आहे, तुम्ही एकत्रित आला, स्वागत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे टिकून राहिलं पाहिजे, ही भूमिका आहे, तुमचं स्वागत आहे. परंतु जातीचा मुद्दा त्यांच्या याच्यामध्ये नाही आहे, अजेंड्यामध्ये नाही आहे. पण या गेल्या 2-3 दिवसात किंवा आता ह्या अलीकडच्या काळामध्ये राहुल गांधींची 2-3 स्टेटमेंट की एका पत्रकार परिषदेमध्ये SC ST OBC पत्रकार कोणी आहे का हे विचारणं, आणि बिहारच्या जातनिहाय जनगणनेवर त्यांची एक प्रतिक्रिया आली की इथून आता खरा संघर्ष सुरू होईल. म्हणजे दुसऱ्या अर्थाने मला प्रश्न हा विचारायचा आहे की बिहार सर्वे असेल किंवा जे काही असेल, पण त्याच्यातून 2% असणारे भूमिहार यांच्याकडे 39% जमिनीची मालकी आहे. आज महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर इथला शेतकरी जो प्रामुख्यानं मराठा होता आहे, परंतु त्यांच्याही जमिनी मोठ्या प्रमाणात सेजमध्ये गेल्या आणि सेजमध्ये गेलेल्या जमिनी आजही पडून आहेत. तर अशा हा जो प्रश्न आहे, म्हणजे समजा महाराष्ट्रातला या संदर्भातला जमिनीच्या पुनर्वाटपाचा प्रश्न या सेजच्या जमिनींना घेऊन उभा करता येऊ शकतो का, आणि त्याचा एकूण बहुजन समाजाला म्हणजे SC ST OBC नाही यामध्ये काही फायदा पोहोचवता येऊ शकतो का? बिहारची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे जे काही वास्तव आलं जातीय गणनेत हे, आणि तिथे भूमिहार, त्याच्यानंतर ब्राह्मण, राजपूत, हे जे लोक प्रामुख्याने यांच्या हे जे जातीसमूह होते, तर हे या जातीसमूहाचंच राजकारण चालायचं किंवा यांची सत्ता त्यांना खराशा लालू प्रसाद यादवनी दिला आहे. आणि त्यांनी सांगितले की ते भुरा म्हणून त्यांनी एक शॉर्ट फॉर्म केला या भूमिहार आणि राजपूत वगैरे या भुराबाल, हां, तर ते साफ करू असं म्हणत होते. ते यांना साफ करा, त्याच्यानंतर आपण सत्तेत येऊ शकतो, यादव वगैरे बाकीचे लोक सत्तेत येऊ शकतो. हे बिहारमध्ये झालं. पण महाराष्ट्रामध्ये तसं काही झालं नाही. तर महाराष्ट्राची जातीय रचना पूर्णपणे वेगळी आहे बिहारपेक्षा, आणि महाराष्ट्राचं राजकारणही वेगळं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा ही जात आहे सर्वात प्रभावी आणि डॉमिनंट कास्ट आहे. ती जर काउंट झाली तर आता अंदाजाप्रमाणे तर 36-37% जाते ती, म्हणजे 35 ते 37% आणि यांचं वर्चस्व राजकारणामध्ये राहिलेलं आहे. शेतजमिनीचा विचार केला तर शेतजमिनीची मालकीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाकडे आहे. त्याच्यानंतर हे सहकार क्षेत्र, शिक्षण क्षेत्र आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या सहकारी बँका, याच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं वर्चस्व ठेवलेलं आहे. आता राजकारणामध्ये हे डोक्याची बेरीज होते, आपल्याला कल्पना आहे. तर त्यामुळे त्यांची जर 35-36% जर समजा हे आहे जात
त्यांची काउंट केली तर तेवढी भरते. तर त्यांना मग समजा इथला सदनाचा माळी वर्ग, त्याच्यानंतर आणखी काही थोड्या दुसऱ्या 1-2 जात समूहातले काही लोक मिळाले तर त्यांची सत्ता सहज येते असं त्यांचं गणित आहे. आणि ते गणित असल्यामुळे ते इथल्या आंबेडकरवादी समूहांना, डाव्या समूहांना काही जुमानत नाही. आणि बिहारमध्ये लालूनी जो प्रयोग केला तो प्रयोग इथे यशस्वी होणं त्या दृष्टीने कठीण आहे. त्याचं मी एक उदाहरण सांगतो की आपण महाराष्ट्राच्या ज्या काही पॉलिसी ठरतात, विशेषतः आर्थिक, तर याचं एक गोल्डन ट्रायंगल आहे. जर महाराष्ट्राचा आपण नकाशा बघितला तर तो गोल्डन ट्रायंगल असा आहे, पॉलिटिकल ट्रायंगल, की नाशिक, मुंबई आणि पुणे हा त्रिकोण धरला तर, आणि आजूबाजूचे शहरं त्याच्यामध्ये आलेच, तर यामध्ये किती आमदार निवडून येतात? 166 आमदार निवडून येतात या गोल्डन ट्रायंगलमध्ये. आणि याच्यामध्ये मराठा समूह मुख्य असल्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये तर त्यांचे आमदार तेवढे निवडूनच येतात, कोणत्याही पक्षामध्ये असू द्या. आणि त्यांना फक्त सत्तेशी मतलब आहे. त्यांना बाकी समाज परिवर्तन म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये त्यांच्यातले आता आधुनिक लोक घेत आहेत थोड्याफार इंटरेस्ट. काही विचारवंत मराठा समाजातले मांडणी करत आहे, त्यांच्या संघटना असेल, त्याचं आम्ही स्वागत करतो, ते आहे. परंतु राजकारण या पद्धतीनं होतं. आणि त्यामुळे या गोल्डन ट्रायंगलमध्ये जे काही आमदार निवडून येतात 166, तर 288 पैकी 166 निवडून आल्यानंतर हे लोक ठरवतात की मुख्यमंत्री कुठला करायचा. म्हणजे मग तो विदर्भातला करायचा किंवा मराठवाड्यातला करायचा किंवा पश्चिम महाराष्ट्रातला करायचा. आणि मुख्यमंत्री कुठलाही झाला तरी मात्र धोरण हे 166च चालवतात त्या मुख्यमंत्र्याला. आणि त्यामुळे विदर्भ, मराठवाडा तिथे मुख्यमंत्री असूनसुद्धा 11 वर्ष, 10 वर्ष मुख्यमंत्री राहिले. सुधाकरराव नाईक राहिले मुख्यमंत्री वगैरे, पण त्यांना काही करता आलं नाही जास्त, म्हणजे फार काही क्रांतिकारी बदल करता आला नाही. तर त्यामुळे राजकारणामध्ये हे जे जातीच्या आधारावरती लोक मतदान करतात, हा एक आपल्या लोकशाहीमधला मोठा दोष आहे. आणि त्यामुळे मराठा प्रस्थापित जातीचं राजकारण हे वरचढ ठरतं. ते ज्या बाजूला, ज्या पक्षामध्ये जाती, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज आहे, BJPमध्ये आहे. परंतु असं एकूण एक राजकारण असल्यामुळे बिहारची काही आपल्याला तुलना करता येत नाही. पण एक मात्र नक्की करता येतं की हे ज्या मायक्रो OBC जाती आहे, लहान लहान जाती आहे महाराष्ट्रातल्या, त्याची एकजूट झाली. आणि दलित, आदिवासी, दलित हा शब्द वापरला जात नाही, पण आपण अनुसूचित जातीचे लोक म्हणूया, अनुसूचित जाती, जमाती आणि ह्या OBCचे समूह जर हे केलं तर आपण टक्कर देऊ शकतो. आणि याच्यामध्ये आपण पुरोगामी मराठा लोकांना, गरीब मराठा लोकांना आपण घेतलं तर आपण सत्ताधारी होऊ शकतो. हे आपल्या पुढचे एक स्वप्न आहे. कुठलीही चळवळ, म्हणजे बाबासाहेबांनी जो आदर्श दिला आहे की संघटन निर्माण केल्याशिवाय कोणताही बदल करता येत नाही. आंबेडकरी चळवळीमध्ये सगळ्या प्रकारच्या चळवळी असतानाही त्याची बांधणी जी काही आहे, म्हणजे फील्डवर कार्यकर्ते, पूर्णवेळ कार्यकर्ते, घराघरात जाऊन काम करणारे, तिथं लोकांना कन्व्हिन्स करणारे, अशी कार्यकर्त्यांची फळी आंबेडकरी राजकीय पक्षांकडेही दिसत नाही, आंबेडकरी सामाजिक चळवळीकडेही ती दिसत नाही. तर या परिस्थितीला हे वास्तव आहे की अशी काही परिस्थिती आहे की खरोखर कार्यकर्ते काम करतात, आणि नसेल तर त्याला बदलण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? तर आपण जर डायरेक्ट त्या मुद्द्याकडे यायचं ठरवलं तर आपण ज्यांना आंबेडकरवादी म्हणतो, तर या आंबेडकरवादी विचार ज्या ज्या लोकांनी स्वीकारले किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार काम करण्याचा जे लोक प्रयत्न करतात, तर आत्ता वर्तमान परिस्थितीमध्ये त्यांची विभागणी आहे ना 3 प्रकारे झालेली आहे. आता ती 3 प्रकारे विभागणी अशी झाली की आंबेडकरी समाजातला एक समूह हा स्थितप्रज्ञ असल्यासारखा आहे, म्हणजे तो स्थिर आहे, स्टॅटिक आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये
जे काही असेल चळवळ वगैरे त्याचं काही मी मूल्यमापन करत नाही, आपल्याकडे तेवढा वेळ पण नाही. परंतु तो स्टॅटिक या अर्थाने आहे की जे काही घडेल, जसं काही आपल्या समोर येईल त्याला आपण तोंड देत राहायचं. आपण स्वतः काहीच करायचं नाही. जे काही घडतं समाजामध्ये, राजकारणामध्ये, ते फक्त बघत राहायचं आणि आपण कुठेच सहभागी व्हायचं नाही. म्हणजे आंबेडकरी विचाराच्या चळवळीमध्ये आपण सहभागी व्हायचं नाही. आपण आपल्यापुरतं बघायचं, स्टॅटिक राहायचं. तर असा एक वर्ग निर्माण झालेला आहे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्येही, आणि हे फार धोकेदायक असं लक्षण आहे. पण ते घडलेलं आहे की आम्हाला काहीच नाही त्याचं देणं घेणं. आम्ही शांत आहोत. आम्ही मोर्चात येणार नाही, आम्ही निषेधच्या याच्यामध्ये येणार नाही, आम्ही पॉलिटिकल भूमिका घेणार नाही. जे काही चाललेलं आहे वर्तमान परिस्थितीमध्ये त्या पद्धतीने आम्ही चालत राहू. असा एक वर्ग आहे. तर तो चळवळीमध्ये येत नाही, कुठल्याच संघटनेमध्ये येत नाही, चळवळीत येत नाही. दुसरा जो वर्ग आहे, दुसरा आणि तिसरा वर्ग हा खूप जागरूक आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने खूप प्रभावित झालेले हे दोन वर्ग आहे. तर त्या दोन वर्गापैकी दुसरा जो वर्ग आहे त्या वर्गाने काय ठरवलेलं आहे की बाबा आपल्याला सत्ताधाऱ्यासोबत जवळीक केली पाहिजे. आपल्याला जे काही मिळायचं आहे ते सत्तेमधूनच मिळणार. आणि त्यांचं सरळ असं म्हणणं आहे की बाबा आपली लोकसंख्या एवढी कमी आहे, काय जे त्याचं पर्सेंटेज काढलं तर, आणि याच्यावरती काही आपण सत्ताधारी होऊ शकत नाही. त्यामुळे मग जे पक्ष सत्तेमध्ये येतात त्या पक्षाशी जवळीक करायची, त्यांचा प्रचार करायचा, त्यांच्याशी साठलोटं करायचं आणि पुढाऱ्याला जेवढं काय मिळतं तेवढं मिळवून घ्यायचं आणि त्या पद्धतीने काही शासनाच्या पातळीवरती काही काम करायचे तेवढे करून घ्यायचे, ही त्यांची भूमिका आहे. आता काही लोक याला म्हणतात की बाबा हा त्यांचा एक सत्तेत जाण्याचा एक मार्ग आहे. त्यांनी सत्तेत जाण्याचा मार्ग दाखवला, ठीक आहे, आम्ही जातो त्या लोकांबरोबर, पण आम्ही सत्तेत जाण्याचा एक मार्ग दाखवलेला आहे. हे त्यांचं समर्थन असू शकतं. परंतु मला तरी त्याच्यामध्ये असं दिसतं की यामध्ये स्वार्थपणा जास्त आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही विचार आहे आणि त्यांची जी खरी चळवळ आहे, प्रामाणिक चळवळ, ती प्रामाणिक चळवळ त्याच्यामध्ये नाही आहे. या ग्रुपमध्ये ती नाही आहे. आता एकेकाळामध्ये कोणी असेल, काय माणूस काय सदा सर्वदा सारखा असू शकत नाही, तो बदलत असतो. तर अशी ते एक विभागणी झालेली आहे. आणि तसं जर आपण पाहिलं तर एकेकाळाचे रामदास आठवले, पॅन्थरचे असे एक ढाण्या वाघ म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्या भूमिका आपल्याला माहीत आहे, लढवय्ये वगैरे होते म्हणून. त्यांनी अनेक आंदोलनं केली, जीवाची पर्वा न करता आंदोलन केली, पण नंतर त्यांनी तो विचार सोडून दिला आणि जिकडे सत्ता असेल तिकडे जायचं त्यांनी ठरवलं. तसं ते करत आलेले आहे आणि त्यांना तो मार्ग योग्य वाटतो आणि आता त्याच मार्गाने ते जात आहे. फक्त पक्ष बदललेले आहे. जे काँग्रेस होता पूर्वी, राष्ट्रवादी, त्याच्यानंतर आता BJP. तर हे असं एक राजकारण चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणून तो लोकांना संघटित करू शकत नाही आणि ज्याला आपल्याला प्रामाणिकपणे चळवळ चालायला पाहिजे ती प्रामाणिक चळवळ करू शकत नाही. आता राहिला तिसरा ग्रुप आपल्या विभागणीचा, तो खरा आंबेडकरी विचाराचा आणि आंबेडकरी विचाराने प्रभावित झालेला आणि अत्यंत स्वाभिमानी असा आंबेडकरवादी समूह आहे. हा सुद्धा संख्येने खूप मोठा आहे, म्हणजे लहान आहे असं नाही, खूप मोठा आहे. आणि हा जो स्वाभिमानी चळवळ करणारं जे नेतृत्व आहे त्यांच्याबरोबर हा समूह राहू इच्छितो. आणि उजव्या लोकांचं असं ठरलेलं आहे किंवा प्रस्थापित पक्षाचं असं ठरलेलं आहे की या समूहाला आयसोलेट करून टाकायचं. जे स्वाभिमानी आंबेडकरवादी आहेत, स्वाभिमानी राजकीय पक्ष त्यांचा, जसं उदाहरणार्थ वंचित बहुजन आघाडी, यांना आयसोलेट करून टाकायचं, यांच्या नेत्याला आयसोलेट करायचं, एकाकी पडायचं, यांचं संघटन होऊ द्यायचं नाही किंवा यांना कोणत्याच प्रकारची मदत सहकार्य मिळणार नाही, या पद्धतीने डावपेच खेळायचे. हे जे आहे हे ते करतात. आणि असं चाललेलं असल्यामुळे एकूण आंबेडकरी समूहामध्ये उदासीनता आलेली आहे आणि ज्याला आपण म्हणूया याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे.
आणि या निमित्ताने मला एक दुसरी गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते की हा बुद्धिजीवी वर्ग आहे, या बुद्धिजीवी वर्गाला राजकारणी लोक जवळ करायलाच तयार नाही आहे. आणि बुद्धिजीवी लोकाला तुम्ही राजकारणी लोक जोपर्यंत जवळ करत नाही आणि त्यांना नेतृत्वस्थानी बसवत नाही तोपर्यंत तुमची चळवळ पुढे कशी जाणार ना. तर हा एक भाग आहे की बुद्धिजीवी लोकांना राजकारणामध्ये आणणं, बुद्धिजीवी लोकांना चळवळ करायला लावणं, बुद्धिजीवी लोकांनी संघटन बांधणं, त्यागाची भूमिका घेणं, हे आपण करू शकतो. याच्यामध्ये सर्वच बुद्धिजीवी येतील असं नाही, पण जे निस्वार्थी बुद्धिजीवी आहे, स्वाभिमानी आहे, तेवढे बुद्धिजीवी येतील. पण जे आहेत त्यांना तरी तुम्ही जवळ केलं पाहिजे, त्यांना तरी तुम्ही त्या संघटनात्मक कामामध्ये तुम्ही त्यांचा योग्य पद्धतीने त्यांचा मानसन्मान करून त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. हाही एक भाग आहे. तर तो तेवढ्या प्रमाणात झालेला नाही आहे आणि त्याच्यामुळे दुसऱ्या फळीचं नेतृत्व उभंच राहत नाही. आणि दुसऱ्या फळीतलं नेतृत्व उभं राहणं खूप आवश्यक आहे. आणि दुसऱ्या फळीतलं नेतृत्व जोपर्यंत उभं राहत नाही तोपर्यंत ही चळवळ कशी चालणार, हा एक भाग आहे. आणि दुसरा एक भाग असा आहे की तुम्हाला सत्ता मिळो अगर न मिळो, चळवळ ही जिवंत राहिली पाहिजे, चळवळ ही चालली पाहिजे, आंबेडकरी विचाराची चळवळ चालली पाहिजे. फुले आंबेडकर विद्वत सभा त्याच विचाराने मी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करते. आम्ही वंचित बहुजन आघाडीचे येते म्हणून आमचं बुद्धिजीवीचं मोठं संघटन आहे आणि हे संघटन आंबेडकरी विचाराच्या समूहाबरोबरच आहे. आम्ही जरी पुढे फ्रंटवर जरी आलेलो नसलो तरी वैचारिकदृष्ट्या एक थिंक टँक म्हणून किंवा ज्या वेळेला मदत गरज असते त्यावेळेला हे लोक काम करत असतात, असं ते स्वरूप आहे. आणि आत्मकेंद्रितपणा जोपर्यंत जात नाही बुद्धिजीवीचा म्हणा किंवा सगळ्याचाच, तोपर्यंत आंबेडकरी चळवळ पुढे उभी राहू शकणार नाही. आणि आपल्याला फक्त आंबेडकरी चळवळीचं व्याख्या पण बदलावं लागणार आहे. आता आपल्याला जो विचाराने आंबेडकरी आहे तो आपला आंबेडकरी चळवळ ही व्याख्या बदलायला पाहिजे. जातीच्या आधारावर काही नाही. आता की नवी जी जनरेशन आहे आंबेडकरी चळवळीतली किंवा समाजातली, म्हणजे 90च्या काळातला जो आपला बुद्धिजीवी वर्ग होता त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण साहित्य वाचण्यासाठी उपलब्ध होतंच असं नाही, परंतु आजच्या जनरेशनकडे ते पूर्णपणे उपलब्ध आहे. आणि जर आपण समाज माध्यमांवर पाहिलं तर त्यांच्यामध्ये एखाद्या विचारवंताने जरी एखादी पोस्ट टाकली तर त्यावरून वादविवाद होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ घेऊन. पण या पिढीमध्ये विचारांची स्पष्टता असली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पूर्णपणे वाचले असले तरी त्यांची बहुजन की बौद्ध या संकल्पनेवरही संघर्ष होतो कधी कधी. तर या नव्या जनरेशनच्या दृष्टीने चालणारा हा जो वैचारिक संघर्ष आहे याबद्दल आपण काय म्हणाल? याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की आपण जेव्हा बौद्ध म्हणून जेव्हा आपण विचार करायला लागतो तर त्याच्यावरती एक मर्यादा येणारच, कारण ती संकल्पना धार्मिक आहे आणि त्यामुळे त्या संकल्पनेला तुम्हाला बहुजन असं जोडता येणार नाहीच. बहुजन म्हणजे संख्येने जे लोक जास्त आहेत त्यांना बहुजन म्हणतात, संख्येने जे जास्त आहेत. आणि याची गोळाबेरीज करून असे एक बहुजन अशी एक टर्मिनॉलॉजी आणलेली आहे राजकारणामध्ये. तर बौद्ध आयडेंटिटी पूर्णपणे वेगळी आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की आपल्या बौद्ध तरुणांनी किंवा युवकांनी जे आता नवीन अभ्यासक आहे, लेखक आहे, लिहितात, चर्चा करतात वगैरे, त्यांनीसुद्धा अतिरेकी भूमिका घेऊ नये. बौद्ध म्हणून तुम्हाला अतिरेकी भूमिका घेता येणार नाही. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जेव्हा व्यापक राजकारण करायचं आहे, व्यापक समाजकारण करायचं आहे, तर तेव्हा आपण अतिरेकी भूमिका घेऊन चालत नाही. जेव्हा तुम्ही उंबरा ओलांडून घराच्या बाहेर पडता तेव्हा तुम्ही हाच विचार केला पाहिजे की मी माणूस आहे. मी कोण आहे? माणूस आहे. बौद्ध असलो तरी मी माणूस आहे. आणि म्हणून मला वाटेमध्ये जे लोक भेटतील, मुसलमान भेटला तो सलाम वालेकुम म्हणला तर तुम्ही म्हणा, काही फरक पडत नाही. कोणी रामराम म्हणला म्हणा रामराम, काही फरक पडत नाही. कोणी जयभीम म्हणला म्हणा जयभीम, काही फरक पडत नाही. तर तुम्हाला ह्या भूमिका बदलावं लागणार आहे. अतिरेकपणा करून तुम्हाला चालणार नाही आहे की बाबा
प्रत्येक गोष्ट तुम्ही बौद्ध पद्धतीनेच केली पाहिजे, बौद्धच हे केले पाहिजे, हे जे आहे हे असं राजकारणामध्ये आणि व्यापक समाजकारणामध्ये आताच्या काळामध्ये चालत नाही. आता मध्यंतरी तुमच्या मुंबईजवळ त्या नेरूळला एका महिलेने गणपती बसवला म्हणून काही आपले बौद्ध लोक कार्यकर्ते तिथे गेले, त्या बाईंना विरोध केला. ते मी बघितलेलं आहे, व्हिडिओ बघितला. तर माझं म्हणणं याच्या बाबतीमध्ये असं आहे की अरे असं तुम्ही निवडक विरोध का करता? तिने गणपती बसवला, पण तुम्ही निवडक विरोध का करता? तुम्ही वर्षभर चळवळ करा ना प्रबोधनाची, घरोघर फिरा. तुम्ही जसं मला प्रश्नामध्ये विचारलं की संघटन कुठे आहे किंवा आपण संघर्षाची भूमिका कुठे घेतो किंवा आपण एकत्रित कुठे आहोत, तर तसं हे करून तुम्ही वर्षभर सतत चळवळ प्रबोधन करत राहिलं पाहिजे. हे जर तुम्ही प्रबोधन चळवळ करत राहिला सतत, तर त्याचा चांगला परिणाम होईल. तुम्ही वैयक्तिक विरोध केला तर दुश्मनी तयार होईल. वैयक्तिक बदल असा होत नसतो. वैयक्तिक बदलामुळे विरोध वाढतो, वैयक्तिक बदलामुळे संघर्ष पेटतो, म्हणजे वैयक्तिक भूमिका घेतल्यामुळे. तर तुम्हाला समूहाचंच परिवर्तन करावं लागेल, प्रबोधन करावं लागेल, आंबेडकरी भूमिका लोकांना समजून सांगावं लागेल, बुद्धिझम समजून सांगावं लागेल. या गोष्टी समजून सांगितल्यानंतर मग लोक त्यापासून दूर होईल. पण आता कोणी काही सांगतच नाही म्हणजे त्यांना. आणि ती नेरूळचीच घटना आहे असं नाही, आमच्या पुण्यामध्ये सुद्धा अनेक बौद्ध लोकांनी गणपती बसवले असं, आणि त्याचं विसर्जनही केलेलं आहे. हा जो भाग आहे, तर याचा आपल्याला जरा वेगळा अभ्यास करावा लागणार आहे, असं माझं मत आहे. म्हणजे फुलेंपासून आपण शेटजी आणि भटजी यांचं एक लाटण्याची एक मोहीम असते. वर्तमान सत्तेमध्ये संघाकडे सत्ता आहे, अदानी अंबानीकडे पैसा आहे आणि देणारा ओबीसी आहे, असा त्यांचा दावा आहे. या नव्या परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुका होणार आहेत. काय एकूण परिवर्तनाचं भविष्य आपल्याला वाटतं? आर्थिक मुद्द्याच्या संदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ होते आणि ते जागतिक अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचे जे मार्गदर्शक होते प्रोफेसर सेलिंगमन, ॲडविन कॅनन वगैरे, हे लोक आंतरराष्ट्रीय पातळीवरचे फार मोठे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचे पुस्तकं ग्रंथ आत्ताही अभ्यासाला आहे, ॲडव्हान्स स्टडीजमध्ये सुद्धा अभ्यासाला आहेत. तर हे त्यांचे मार्गदर्शक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला आणि भारताचं आर्थिक शोषण कसं होतं हे त्याच्यामध्ये मांडलं. म्हणजे ब्रिटिशाकडून भारताचं आर्थिक शोषण कसं होतं ते मांडलं. आता याचा संदर्भ याचा आपल्या तरुणांनी अभ्यास केला पाहिजे. लोकांनी या अर्थशास्त्राचा अभ्यास केला, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे अर्थशास्त्र मांडलं त्याचा अभ्यास केला पाहिजे. एक मी उदाहरण सांगितलं, दी प्रॉब्लेम ऑफ रुपी. तर तसं आता आपलं आर्थिक शोषण होत आहे. म्हणजे या काँग्रेसच्या आर्थिक धोरणामध्ये आणि बी जे पीच्या आर्थिक धोरणामध्ये यांची जी पॉलिसी आहे, इकॉनॉमिक पॉलिसी, काँग्रेस आणि बी जे पीची सारखीच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बदल नाही आहे. आपण जरी म्हणत असलो की बाबा आपल्याला बी जे पीपेक्षा आपल्याला काँग्रेस दगडापेक्षा वीट मऊ असं जरी म्हणत असलो तरी आर्थिक धोरण हे जे आहे हे दोन्ही पक्षाचं सारखंच आहे आणि हे भांडवलधारी धोरण आहे आणि याच्यामध्ये शोषण होतं. आता हे जे शोषण आहे आणि हे भांडवलधारी व्यवस्थेत समर्थ आहे, तर याच्यामध्ये मोठ्या मोठ्या भांडवलदारांना, उद्योजकांना हे प्राधान्य देणार, त्यांच्याकडून फंडिंग घेणार, पैसा घेणार, त्याच्यासाठी वेगवेगळे मार्ग काढणार. ते इलेक्ट्रिकल बॉन्ड वगैरे जे आहे हा त्याचाच प्रकार आहे. ते चालू आहे. काँग्रेसच्या काळात चालू होतं. व्यक्ती बदललेले आहे, उद्योगपती, भांडवलदार, पण ते चालू आहे आणि बी जे पीच्या काळामध्ये ते चालू आहे. पण हे जे शोषण होतं हे शोषण आंबेडकरी समूहामध्ये याची अजून चर्चाच नाही. आपलं आर्थिक शोषण होतं. कारण आर्थिक मुद्द्यावर बोललं की लोक म्हणतात की बुवा अरे ते साम्यवादी विचाराच्या प्रभावाखाली लोक आहे, मार्क्सवादी विचाराच्या प्रभावाखाली आहे म्हणून ते आर्थिक हे मांडतात. पण आता परिस्थिती बदललेली आहे. तुम्हाला आर्थिक चळवळ आता करावी लागणार आहे.
कारण जगाचं संपूर्ण राजकारण जे आहे आता हे आर्थिक सत्तेच्या आधारावरच चालणार आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन त्या दी प्रॉब्लेम ऑफ रुपीचा आपण घरोघर प्रचार करून की BJP सरकार आपलं शोषण कसं करत आहे हे मांडायला पाहिजे. त्याचं मी एक उदाहरण सांगतो की यांनी GST लावला. GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, म्हणजे मराठीमध्ये वस्तू आणि सेवा याच्यावरचा कर. तर वस्तू म्हणजे एखादी वस्तू असते त्याला वस्तू म्हणू, सेवा म्हणजे आरोग्य सेवा, शिक्षण सेवा, वाहतूक सेवा वगैरे, त्या दोघांवरही यांनी टॅक्स लावलेले आहे. तर यांनी काय केलेलं आहे 5% पासून तर 28% चे स्लॅब ठेवलेले आहे GSTचे. आणि एकही जीवनावश्यक वस्तूपासून तर चैनीच्या वस्तूपर्यंत एकही वस्तू अशी ठेवलेली नाही की ज्याच्यावर टॅक्स लावलेला नाही. आणि सर्वात जास्त टॅक्स हे पेट्रोल, डिझेल आणि दारूवरती आहे. म्हणजे तो 28%चा कायदा आहे, पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तो टॅक्स जास्त आहे. म्हणजे तो 50% आहे का 56% आहे याचं संशोधन करायला पाहिजे. आणि म्हणून पेट्रोल, डिझेल आणि दारू महाग आहे. म्हणजे ते कायदा पण जुमानत नाही. त्यांनी केला कायदा त्याच्यापेक्षा जास्त टॅक्स लावत आहे. तर याच्यामध्ये काय होतं, ते शोषण कसं होतं की जो बिलो पॉवर्टी लाईन खाली माणूस आहे, बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे गरिबी रेषेच्या खाली माणूस आहे आणि गरिबी रेषेवर जो माणूस आहे, तर तो जे खरेदी करतो बाजारामध्ये जाऊन तर तो टॅक्स देऊन येतो. समजा आपण असं उदाहरण घेऊ की जर समजा तो आठवड्याला 2,000 रुपये खर्च करत असेल, आठवड्याचा बाजार, तो जातो बाजारामध्ये 2,000 रुपयाच्या वस्तू सेवा खरेदी करतो, जे काही असेल त्याचं ते, आणि येतो. त्याला काही माहिती नाही की आपल्याकडून टॅक्स घेतलेला आहे, पण तो साधारणतः 20% टॅक्स देऊन आलेला असतो. काही वस्तूवर तो 5% देतो, काहीवर 18 देतो, काहीवर 12 देतो. दारू पिला तर तो 50%च्या वरही टॅक्स देतो. आता याचं जर सरासरी काढले तो 20% टॅक्स देऊन देतो. म्हणजे 2,000 मधले जर 2,000 20% टॅक्स लावला तर तो 200 रुपये टॅक्स देतो आठवड्याला. जर 4,000 खर्च केले तर 400 रुपये टॅक्स देतो. असं जर तुम्ही हिशेब करत गेला तर गरिबी रेषेवर राहणारा माणूसही साधारणतः 47,000 ते 50,000पर्यंत GST भरतो. गरिबी रेषेवर राहणारा माणूस, त्याच्यावर राहणारा माणूस त्याच्यापेक्षा टॅक्स भरतो. जेवढा तुम्ही खर्च करणार तेवढा जास्त टॅक्स भरतो. किती मोठं शोषण आहे. तुम्ही आज औषध घ्या, दूध घ्या, काही घ्या, तुम्हाला GST आहे, टॅक्स आहे. हे शोषण हे जसं द प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये ब्रिटिश लोक करत होते तसं मोदी करत आहे किंवा यांचं आर्थिक धोरण करत आहे. पण हे आपण समजून सांगायला तयारच नाही. आणि म्हणून ह्या आर्थिक चळवळी केल्या पाहिजे. आणि ह्या आर्थिक चळवळी ज्या आहे याचा तर आपल्याला आधी अभ्यास करायला पाहिजे. अर्थशास्त्र हा विषय आपल्या आंबेडकरवादी लोकांना जसं अस्पृश्य ठरवून बाजूला ठेवलेला आहे, हा एक भाग आहे. आणि त्यामुळे हे आपल्याला समजून घेणं जड जातं, अवघड जातं, कठीण जातं आणि त्या पद्धतीने त्याची मांडणी होत नाही. मला याच्यामध्ये एक मुद्दा सांगायचा आहे स्वतःहून की अनेक लोकांचे मला फोन येतात महाराष्ट्रावर मधल्या लोकांमध्ये. ते म्हणतात की तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ता आहात. मी म्हणतो आहे मी कार्यकर्ता. तुम्ही बुद्धिजीवी कार्यकर्ता आहे, हां ठीक आहे. तुम्ही लिहिता वगैरे, फेसबुकला व्हॉट्सअपला लिहिता, पुस्तकं लिहिता वगैरे, सगळं ठीक आहे. तर तुम्ही बाबा हे काँग्रेसला तुम्ही का विरोध करता, जे काँग्रेसच्या मनाप्रमाणे तुम्ही का चालत नाही. तर त्यांना म्हणलं तुमचा जो प्रश्न आहे या प्रश्नाचा जर आपण अभ्यासपूर्ण विचार केला तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. काँग्रेसचं जे आर्थिक धोरण आहे जे श्यामाप्रसाद मुखर्जीपासून सुरू झालं, ते उद्योगमंत्री असताना नेहरूच्या काळापासून काँग्रेसने त्यांच्या सत्तेपर्यंत त्यांचं धोरण राबवलं. BJP आता त्यांचं आर्थिक धोरण राबवत आहे. आणि हे धोरण राबवत असताना त्यांच्या दृष्टीने जो इथला शोषित समाज आहे, पूर्वीचा दलित समाज आहे, आदिवासी आहे, कष्टकरी आहे, कामगारी आहे, यांना संपत्तीमध्ये वाटा देण्याची त्यांची भूमिका नाही आहे. संपत्तीचं फेरवाटप नाही आहे, शेतीचं फेरवाटप नाही आहे. आणि त्यांना काही वाटा द्यावा हे आहे का सांगा. हे जर फेरवाटप करत असेल तर आपण काँग्रेसचं समर्थन करू. त्यांनी केलेलं नाही आहे. फार कशाला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने त्यांनी एखादी मोठी आर्थिक योजना सुरू केली असंही उदाहरण नाही आहे. किंवा एखादी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एखादी आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळीवरची एखादी बँक स्थापन करून आपल्या युवकांना 5 कोटी, 10 कोटी, 20 कोटी कर्ज दिलं, जमानतदार न देता, जमानतदार सरकारने व्हायचं, तर कितीतरी लोक उद्योगपती होऊ शकतात. आज समाज बदललेला आहे, शिक्षण घेत आहे, त्यांच्यामध्ये क्षमता आहे, पण आर्थिक साधनं नाही त्यांच्याकडे.
आर्थिक साधनं नसल्यामुळे ते व्यवसाय रोजगार उद्योगधंदे करू शकत नाही. आणि दुसरीकडे आरक्षणाचा संकोच झाला. नोकऱ्याच नाही तर ते आरक्षण असून नसून काय उपयोग आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या आर्थिक मुद्द्याचा सुद्धा विचार या आपल्या चळवळीतल्या तरुण लोकांनी केला पाहिजे, अभ्यासकांनी केला पाहिजे, मांडणी केली पाहिजे. अर्थशास्त्रीय विषयाला त्यांनी अस्पृश्य मानता कामा नये, असं माझं मत आहे. म्हणजे समग्र आंबेडकरी चळवळ ही सामाजिक चळवळ असताना, राजकीय चळवळ असताना तिच्यातलं आर्थिक अंग जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुख्य भूमिका जी आहे ती अर्थशास्त्रज्ञ म्हणून आहे. आणि म्हणून त्यांच्या भूमिकेला समजून घेतल्याशिवाय आपल्याला आजच्या शोषणाचा अर्थ कळणार नाही, त्याचा अन्वयार्थ कळणार नाही. आणि तो जर कळाला नाही तर आपल्याला पुढची दिशा सापडणार नाही. या निष्कर्षापर्यंत प्राचार्य मना कांबळे सरांनी आपल्या मुलाखतीचा समारोप केला आहे. त्यांनी त्रिवेज मीडियाला जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.